नमस्कार. आज आपण एकदम झटपट पौष्टिक अशी दलियाची खिचडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे. तूप मेल्ट झालं की आपण यामध्ये 1 कप दलिया 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित रोस्ट करून घेणार आहोत. याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आणि मस्त असा सुगंध असा येईपर्यंत आपल्याला हा दलिया मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. दलिया आपला छानपैकी भाजून झालेला आहे. आता इथे मी एक प्रेशर कुकर घेतलेला आहे व यामध्ये सुद्धा मी थोडंसं तूप घेतलेलं आहे. तुम्ही ते तेलाचा सुद्धा वापर करू शकता. इथे मी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. जिरं तुपामध्ये छानपैकी परतवून घ्यायचं आहे. आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालूयात. कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. इथे मी 10 ते 15 पाकळ्या लसूण ठेचून घेतला होता. लसूण सुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनिटं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. लसूणमुळे या खिचडीची टेस्ट अतिशय अप्रतिम लागते. इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. अर्धी वाटी इथे मी ग्रीन पीस, गाजर आणि शिमला मिर्च घालत आहे. एक मीडियम साईजचा बटाटा सुद्धा इथे मी क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये घालू शकता. सर्व भाज्या आपल्याला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित तुपामध्ये परतवून घ्यायच्या आहेत. इथे मी बटाटा, गाजर, वाटाणा, शिमला मिर्च घेतलेली आहे. इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. ती सुद्धा यातलं पाणी बाजूला काढून इथे मी घेतलेली आहे. 1 वाटी दलियासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. थोडंसं हिंग आणि चवीप्रमाणे इथे मी मीठ घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित परतवून घेऊयात. मुगाची डाळ सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. व यानंतर आपण यामध्ये भाजून घेतलेला दलिया घालणार आहोत. जर तुम्ही वेट लॉससाठी ट्राय करत असाल तर ही रेसिपी तुम्ही दुपारची लंचमध्ये तसेच रात्री डिनरमध्ये सुद्धा बनवू शकता. शक्यतो ही खिचडी तुम्ही तुपामध्ये बनवा, ज्यामुळे याची चव अतिशय अप्रतिम लागते. हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व यानंतर यामध्ये 3 ते 3.5 कप मी पाणी घातलेलं आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व झाकण लावून मीडियम फ्लेमवर 3 ते 4 शिट्ट्या आपण याच्या करून घेणार आहोत. आपली दलिया खिचडी एकदम रेडी आहे. चवीला ही अतिशय अप्रतिम लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील.